नमस्कार, मी पूजा परब मेकअप आर्टिस्ट आणि आम्ही निघालोय वैभववाडी येथील आचिर्णी या गावी एका सुंदर अशा ब्राईडला रेडी करण्यासाठी। ब्राईड जरी सुंदर असली तरी तिच्याकडे जाणारा रस्ता हा खूप खडतर होता आणि आम्ही सकाळी 6:30 वाजताच निघालो होतो, कारण आम्हाला ब्राईडकडे सकाळी 9 वाजता पोचायचं होतं। त्यानंतर रस्ता संपला आणि पायवाट चालू झाली। पायवाट ही अर्धा तासाच्या अंतरावर होती आणि माझं चपलाचं गणित चुकल्यामुळे हा खडतर प्रवास मला अनवाणीच कंप्लीट करावा लागला। त्यानंतर आम्हाला वाटेत एक काका भेटले, त्यांच्याशी टाईमपास करत गप्पा मारत त्यांचीसुद्धा आम्हाला एक सोबत झाली आणि गावांमधून ह्या खडकांमधून आम्ही बरोबर ब्राईडने दिलेल्या टायमिंगमध्ये म्हणजे सकाळी 9 वाजता तिच्या आम्ही घरी पोचलो। आम्ही तिथे पोचलो तरीसुद्धा ब्राईडचे जे लग्न अगोदर विधी असतात ते चालूच होते। ब्राईड आमच्याकडे 11:30 वाजता आली, तोपर्यंत आम्ही जे काही ब्राईडचे विधी होते ते एन्जॉय करत होतो, कारण आमच्याकडे दुसरा काही ऑप्शनसुद्धा नव्हता, कारण गाव असल्यामुळे तिथे प्रॉपर असा नेटवर्कसुद्धा नव्हता। त्यानंतर ब्राईडकडे जे विधी आहे ते कंप्लीट करून येईपर्यंत ब्राईडकडे मेकअपसाठी खूप कमी वेळ राहिला आणि आम्हाला जे ब्राईडचा लुक तयार करायचा होता विधीचा तो खूप फास्टमध्ये रेडी करावा लागला। त्यानंतर 11:30ला आलेल्या ब्राईडला आम्ही 12:15ला पूर्ण तिचा जो विधीचा लूक होता तो कंप्लीट करून आमचं जे काही फोटो व्हिडिओ शूट होतं ते आम्ही कंप्लीट करून ब्राईडला तिच्या फोटोग्राफरकडे सुपूर्द केली। त्यानंतर ब्राईडने तिचे थोडेसे फोटोज वगैरे काढले आणि ब्राईड आपल्या विधीसाठी निघून गेली। त्यानंतर ब्राईड आमच्याकडे रिसेप्शनच्या लूकसाठी रेडी व्हायला 3 वाजता आली आणि आम्ही तिला 3:30 वाजता तिचा जो रिसेप्शनचा लूक होता तो पूर्णपणे कंप्लीट करून दिला आणि आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो। जाताना सुद्धा तोच रस्ता, परंतु थोडासा उतार असल्यामुळे आम्हाला तो पार करणं इझी झालं आणि आम्ही आमच्या पार्क केलेल्या गाड्या लांबूनच बघितल्यावर आमच्या जीवात थोडासा जीव आला आणि आम्ही घराच्या दिशेने यायला निघालो। थोडंसंच अंतर कट केल्यावरती माझी जी गाडी आहे ती पूर्णपणे बंद पडली आणि आमचा जो चालू असलेला प्रवास थांबला। त्यानंतर 2-2.5 किलोमीटरवरून माझी दुसरी 2 व्हीलर अवेलेबल असल्यामुळे मी मेकॅनिकला घेऊन आले आणि माझी जी गाडी होती ती पूर्ववत केली आणि आमचा थांबलेला प्रवास आम्ही पुन्हा चालू केला। त्यानंतर कणकवलीमध्ये येऊन थोडीशी आम्ही विश्रांती घेतली, एक उसाचा रस पिला आणि आम्ही आमचा प्रवास जो आहे तो पुन्हा चालू केला। एवढे सगळे प्रॉब्लेम येऊनसुद्धा आम्ही मनातून खुश होतो, कारण आम्ही जो मेकअप केलेला तो मेकअप खूप सुंदर झाला होता आणि आमच्या ब्राईडलासुद्धा तो तेवढाच आवडला होता। या सर्व ब्राईडच्या प्रवासामध्ये मला माझ्या टीमची खूप साथ मिळाली। खरं तर त्यांच्यामुळेच मी हा प्रवास पूर्ण करू शकले। तुम्हालासुद्धा आमचा जो ब्राईडचा प्रवास होता तो कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।